उपोषणाला बसला आहात, नेमकं तुमच्या काय मागण्या आहेत, नेमकं काय 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 मागण्या आहेत, तुम्ही काय सांगाल? आमच्या मागण्या म्हणजे अशा आहेत की यांनी 1200 एकरावर झाडतोडी झालेली आहे. 700 एकरावर आता कंप्लीट काम झालेलं आहे. अजून 500 एकरावर चालू होणार आहे. म्हणजे काम चालू झालेलं आहे. त्याचे फोटो आहेत आमच्याकडं सॅटेलाईटचे. तर यांनी 2200 पंचनामे खोटे करून 2200 झाडं दाखवलेली आहेत. 700 एकरावर जवळपास एकरा 100 झाडं आहेत. आता लाईव्ह आमच्यावर फोटो आहेत. सॅटेलाईटच्या आधारे यांनी हे केलेलं नाही. सॅटेलाईटच्या आधारे यांनी हे पंचनामे करायला पाहिजे होते. यांनी खोटे पंचनामे केले. खोटे पंचनामे केल्यामुळं एक तर त्यांनी कबूल केले टाटा पॉवरवाल्यांनी भरायला, मात्र खोटं पंचनामे झाले. इथं ओरिजिनल सॅटेलाईटच्या आधारे ओरिजिनल पंचनामे करून त्यांच्यावर कारवाई करून त्याच्यावर झाडं पुरेपूर त्याच्या जेवढेच 1.25 लाख झाडं कॉन्ट्रॅक्ट तोडले त्या 5 पट झाडं 10 फुटाच्या वरील संख्या लावून आणि शेतकऱ्याला त्याचा मोबदला भेटला पाहिजे ते पुरेपूर प्रत्येक झाडाचा सॅटेलाईटच्या आधारे. आणि जे शेतकऱ्याचे रस्ते बंद केले ते पूर्ण खुले करायला पाहिजेत आणि यांच्यावर कडे कोर्ट कारवाई केली पाहिजे. आणि जे खोटे पंचनामे झालेत ते फॉरेस्टची त्यांची काय मिलावट झाले यांच्यात ती बी दुरुस्ती करण्याची जरुरी आहे. तुम्ही इतके खोटे पंचनामे करत एकरात 100 झाडं आहेत, तर तुम्ही इतके कमी दाखवली तुम्ही झाडं. कशामुळं काय मिलीभगत झाली याचीच आम्हाला संशय व्यक्त होत आहे. जर उपोषणमध्ये तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय पुढची भूमिका? आम्ही कोर्टात धाव घेणार आहे. इथून पुढं थांबणार नाही आम्ही. मग महोदयाला बी आम्ही निवेदन दिलेले आहे.